भाजपच्या कार्यकर्त्यांना 100 दिवसांचं टार्गेट दिलं गेलंय। भाजपचीच चर्चा होईल असं वातावरण निर्माण करा, पक्षाच्या मार्केटिंगसाठी बॅनर होर्डिंगचा वापर करा, रवींद्र चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत। भाजपच्या कार्यकर्त्यांना आता 100 दिवसांचं टार्गेट दिलं गेलंय। पुढील 100 दिवस भाजपचीच चर्चा होईल असं वातावरण निर्मिती करण्याचं रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना सूचना केलेल्या आहेत। तेजस मोहतुरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। तेजस, रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना सूचना केलेल्या आहेत, आदेश दिलेले आहेत। भाजपच्या कार्यकर्त्यांना 100 दिवसांचं टार्गेट दिलं गेलंय। तेजस, नक्कीच त्याचं जर बघितलं असेल तर काल भाजपची विदर्भस्तरीय बैठक जी आहे ती नागपुरात पार पडली। यावेळी विदर्भातील जिल्हा अध्यक्ष आणि जे शहर अध्यक्ष आहेत त्या संपूर्णांची बैठक इथे पार पडली। त्यामध्ये रवींद्र चव्हाण जे कार्यकारी अध्यक्ष आहेत भाजपचे, त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की पुढील 100 दिवसात जे आहे ती भाजपची चर्चा झाली पाहिजे। या संदर्भात जे काही आहे आपल्या स्थानावर त्या संदर्भात वातावरण सुद्धा निर्माण केलं पाहिजे। पक्षांची मार्केटिंगसाठी जे काही बॅनर आहेत त्यासोबत होर्डिंग आहेत त्यांचा सर्वात जास्त वापर करायला त्यांनी सांगितलं। त्यासोबत पुरुष कार्यकर्त्यांसोबतच महिला कार्यकर्त्यांनी साडीवर कमळ चिन्ह लावण्याच्या सूचना सुद्धा या बैठकीत रवींद्र चव्हाण यांनी दिल्या। त्यासोबत नागपूरमध्ये जी काही बैठक पार पडली या संपूर्ण कार्यशाळेत रवींद्र चव्हाण यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत भाजपचे कमळ चिन्ह गेला पाहिजे, त्यासोबत चप्पा चप्पा भाजपचा राहायला पाहिजे। संकल्प से सिद्धी तक हे जे काही नरेंद्र मोदींच्या एक संकल्प आहे त्या संकल्पावर सर्वांनी काम केलं पाहिजे, अशा प्रकारची सूचना जी आहे रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांनी दिली। त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका किंवा मग स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांमध्ये एक प्लॅन करून संपूर्ण कार्यकर्त्यांनी हे संपूर्ण जागेवर जे आहेत ते बॅनर्स आहेत, कमळ चिन्ह यांचा वापर केला पाहिजे, अशा प्रकारच्या सूचना जी आहेत ते रवींद्र चव्हाण यांनी दिल्या। अगदी धन्यवाद तेजस, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।